पण आज नेमकं हिंगणघाटला उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांची सभा होती आणि त्या सभेला मी उद्धव ठाकरे साहेब किंवा शरद पवार साहेबांच्या आधी 5-10 मिनिटं का होईना त्या गर्दीला संबोधित करावं अशी हिंगणघाटच्या त्या आयोजकांची सुधीरबाबू कोठारी आणि अतुल वांदिरे यांची फार इच्छा होती आणि म्हणून मला जावं लागलं। मग आता गेलो, भाषण झालं आणि मग माझं भाषण सुरू असतानाच उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, ते लोक आले। आता प्रोटोकॉल असं असतो की ही मोठी लोक आहेत, मोठी नेते आहेत, ते स्टेजवर असताना आपण स्टेज सोडून जाणं हे योग्य होत नाही, ते प्रोटोकॉलचं पालन नसतं आणि म्हणून मला ते योग्य वाटलं नाही आणि त्याकरिता उद्धव साहेब ठाकरेंचं भाषण झाल्यानंतर मी झपाट्याने इथे आलो आणि पोहोचलो। आता वरुड विषयी सांगायचं झाल्यास वरुड हे काही माझं गाव म्हणजे माझ्यासाठी नवीन नाही, माझ्या म्हणजे मित्रांचं गाव म्हणजे वरुड आहे और ते मोदी जी म्हणतात मेरा इस गांव से पुराना नाता है, तो मेरा सच में पुराना नाता है। आमचे समीर भाऊ परचाके आमच्या फॉरवर्डचे शाखाध्यक्ष होते या ठिकाणी आणि 50-60 पोरांची टीम या ठिकाणी आमची होती आणि सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये पहिली शाखा माझ्या सामाजिक संघटनेची कुठली कुठे असेल तर ते वरुड मध्ये होती। माझ्या सामाजिक आयुष्याची सुरुवात त्या वरुड या गावामधून आहे आणि पप्पू भाऊ तुम्हाला आठवत असेल याच ठिकाणी आम्ही सभा घेतली होती। इथे मी भाषण देत होतो, इथे सगळे समोर लोक होती आणि बऱ्याच तुमच्यापैकी बरीचशी लोक आता मला वाटतं त्याला 10-1 वर्ष झाले असतील याच ठिकाणी त्या सभेचं त्यावेळेला स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्द्यावरती आम्ही जे काम करत होतो इथे सभा झाली होती। राहिला प्रश्न या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भातला, तर माझ्यासारखा माणूस या निवडणुकीमध्ये का सक्रिय आहे? मी फार काही कधी कुठल्या व्यक्तीचे असे तिराईक लोकांचे प्रचार करत नाही। मी संभाजी ब्रिगेडचा एक कार्यकर्ता, एक इन्कलाबी युवाचा विचारांचा तरुण आहे, क्रांतिकारी विचारांचा, भगतसिंग बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा एक तरुण आहे। पण हे असं असताना आता अमरबाबू माझे काही नेते नाही आणि मी काही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा नाही आणि मला काही कोणी 2 पैसे आणून देत नाही हे वास्तव आहे। पण मग मी या निवडणुकीमध्ये आम्ही का फिरतोय, का जीवाचं रान करतो आणि स्वतःच्या पैशाने फिरतोय? प्रफुल्ल भाऊंना माहिती आहे, अमोलकर साहेबांना माहिती आहे, स्वखर्चाने आम्ही जिल्हाभर फिरतोय, सभा गाजवतोय, कॉर्नर मीटिंग मध्ये जातोय, लोकांना समजवतोय, कन्व्हिन्स करतोय आणि सांगतोय की अरे बाबा ही जी निवडणूक आहे ही निवडणूक ठेवेदेवांची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, एपीएमसीच्या निवडणुका नाही, ही निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे, या राष्ट्राचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीने या देशाचा तमाशा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या बागल बच्चांनी लावलेला आहे आणि म्हणून आम्हाला हा विचार करणं भाग आहे। आम्ही हा विचार केला पाहिजे की जर हा देश माझा आहे, हे राष्ट्र माझं आहे, तर ते राष्ट्र जपण्याची जबाबदारी सुद्धा आमचीच आहे। परवा इथे नरेंद्र मोदी आले होते, खरं म्हणजे खूप मोठी विडंबना आहे, तुमच्या गावामध्ये काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्या कार्यकर्त्यांसोबत आपलं भांडण नाही, ते आपले लोक आहे, आपल्यातली लोक, आपल्या गावची लोक आहे, आपलं भांडण त्यांच्यासोबत नाही, आपलं भांडण कोणासोबत आहे? आपलं भांडण आहे भाजपच्या नेत्यांसोबत। आता काल परवा नरेंद्र मोदी इकडे आले होते तळेगाव शांती पंचला, त्यांनी त्या भाषणामध्ये काय सुरुवात केली? त्यांची भाषणाची सुरुवात आहे भारत माता की जय म्हणतात की नरेंद्र मोदी। किती लोकांनी ऐकलं आणि ते एका नाकातून सूर काढतात, बोला भारत माता की, लोक म्हणतात जय। तुम्हाला माहिती आहे हा भारत माता की जय हा जो काही नारा आहे, ह्या नाऱ्याचा वारस नरेंद्र मोदी नाही, या नाऱ्याचे वारस भाजपची लोक नाही, या नाऱ्याची वारस आरएसएसची लोक नाही, या नाऱ्याचे वारस तुम्ही आणि आम्ही आहोत। त्याचं कारण असं आहे, हा देश ज्यावेळेला गुलामीमध्ये होता, पारतंत्र्यामध्ये होता, त्यावेळेला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुमच्या आणि आमची माणसं मेली आहेत। ज्यावेळेला भगतसिंग फासावर चालले आहे, सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेची त्यांनी स्थापना केली, अंदमान निकोबार सारखे बेट त्यांनी जिंकून घेतले, लढत आहे, संघर्ष करत आहे। पंडित नेहरू, महात्मा गांधी सारखी लोक हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी तुरुंगात चालली, गोळ्या खात आहे, लाट्या खात आहे। त्याच वेळेला या भाजपला जन्म देणारी जी मातृ संघटना आहे, जिचं नाव आहे आरएसएस, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, या आरएसएसचे लोक 1925 ला त्यांची स्थापना झाली साहेब। 1925 ते 1947 ला आपण स्वतंत्र झालो, या काळामध्ये ही आरएसएसची लोक कधीही या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय नव्हती। आणि इतकंच नव्हे, 1942च्या
लढ्याचा रणसिंग या आपल्या सेवाग्राममधून फुंकल्या गेलं. महात्मा गांधींनी चले जाओचा नारा दिला, ब्रिटिशांना सांगितलं तुम्ही जाओ, या देशातून निघून जा. त्यावेळेला याच आरएसएसचे सरसंघचालक, तेव्हाचे प्रमुख, ज्या आरएसएसने बीजेपीला जन्माला घातलं, हे बीजेपी ज्यांच्या औलाद आहे ते आरएसएस, त्या आरएसएसच्या प्रमुखांनी तेव्हाच्या ब्रिटिशांच्या व्हाईसरॉयला पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की 1942 चा लढा तुम्ही चिरडून टाका आणि त्यासाठी आमची काय मदत लागते ती सांगा, आम्ही तुम्हाला मदत करतो. हे कोण सांगते साहेब? हे सांगते भाजपला जन्माला घाललेल्या आरएसएसचे तेव्हाचे प्रमुख. म्हणजे ज्या वेळेला तुमचे आमचे पूर्वज या देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर चालले होते, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होते, तुरुंगात जात होते, त्यावेळेला या भाजपचे पूर्वज हे ब्रिटिशांकडून टेन्शन खात होते. हे वास्तव आहे. राव बहादूर सारख्या पदव्या घेत होते, यांना लाजा वाटत नाही. आणि हे साले आज आम्हाला येऊन सांगतात, आमच्या लोकांना राष्ट्रभक्ती शिकवतात, आमच्या लोकांना देशभक्ती शिकवतात, या देशातल्या बहुजनांना देश राष्ट्रभक्ती शिकवतात. हे भाजपवाल्यांची लायकी तरी आहे काय भारत माता की जय म्हणायची? अरे तुमचे बाप दादा साले ब्रिटिशांकडून पेन्शन खात होते साले, आणि तुम्ही आम्हाला शिकवता भारत माता की जय, आम्हाला म्हणता भारत माता की जय कहना होगा. अरे आम्ही तर म्हणतोच आहे. आणि दुसरा नारा त्या सभेमध्ये बघा तुम्ही, एक नारा अजून त्या सभेमध्ये चालू झाला. नरेंद्र मोदींचं भाषण सुरू झालं आणि लोक म्हणायला लागले जय श्रीराम. तुम्ही ऐकलं भाषण? म्हटलं की नाही जय श्रीराम? म्हटलं ना जय श्रीराम, बरोबर आहे. आता ते त्यांच्या भाषणामध्ये ते असे बोलले की म्हणे मेरे भाई और बहनों, मेरा वर्गा से पुराना नाता है. बाई मैं म्हटलं तर वर्गेतून याचं काय कनेक्शन आहे? याचा आजा आला होता का पंजा आला होता काय बी सांगायचं. मेरा पुराना नाता है. बोले आणकोजी महाराज की जय, तुकडोजी महाराज की जय, गाडगे बाबा की जय, लहानोजी महाराज की जय. अरे पण तुला माहित तरी आहे का लहानोजी महाराज कोण आहे? तुला माहित आहे गाडगे महाराज कोण आहे? तुला माहिती आहे राष्ट्रसंत कोण आहे? गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगाची उद्देशा येईल देशा, हे सांगणारे राष्ट्रसंत तुम्हाला माहिती आहे? माहित काहीच नाही या माणसाला, नरेंद्र मोदीला. नुसतं तोंड उघडा की नुसतं काय करायचं नाही, बका 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 नुसतं काय करायची, तोंडाची हवा सोडायची आणि साला मनात येईल ते बोलायचं. काही बोलता माणूस, काही बोलेल, काय याचा भरोसा नाही. मागे त्याने एका भाषणामध्ये सांगितलं म्हणे भाई और बहनों, मैंने चाय वाला देखा, वो चाय वाला उसकी दुकान नाले के गटर के बाजू में थी, वो उसमें पाइप डालकर गैस निकालता था, उसे चाय बनाता था. त्या आईला म्हटलं घोटाळा, एखाद्या पाचवीतल्या पोराला बोलवा गावातल्या, त्याला म्हणा की बापू इकडे ये, नाल्यामध्ये गटरमध्ये पाईप टाकून त्याच्या गॅसने चहा बनतो काय? तो म्हणेल काका डोक्यावर पडले का तुम्ही? फिरलं का तुमचं? द्या लागतं तुम्हाला सेवाग्राममध्ये, सायकॅट्रिक मध्ये द्या लागते तुम्हाला. पाचवीतल्या शाळेतल्या पोराला समजेल, ते या देशाच्या पंतप्रधानात समजत नाही. इतका हलका माणूस आपला पंतप्रधान आहे, याची शरम लाज आपल्याला वाटली पाहिजे. दुसरा नारा त्यांनी जो दिला, बोल जय श्रीराम. आता त्यांना काही पण विचारा तुम्ही, त्यांना विचारा अरे देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे, ते म्हणतील जय श्रीराम. अरे देशामध्ये बेरोजगारी आहे, भाजपवाले म्हणतील जय श्रीराम. त्यांना विचारलं अरे देशामध्ये रोजगार नाही आहे, ते म्हणतील भारत माता की जय. त्यांना अरे या देशातल्या महिलांवरती अत्याचार होत आहे, ते म्हणतील जय श्रीराम. काही पण बोला, ठरलं जय श्रीराम. बरं प्रश्न असा येतो, रामाचा आणि यांचा संबंध काय? काय संबंध रामाचा बीजेपीचा? प्रभू राम हे काय भाजपचे स्टार प्रचारक आहे का? की रामाने भाजप जॉईन केलं? म्हणजे काय पण तुमच्या ज्या भावना आहे, तुमचे जे काय आदर्श आहे, ज्यांच्यावरती तुम्ही प्रेम करता, त्यांचा राजकारणासाठी गलिच्छ वापर करता. अरे या देशामध्ये मुद्द्यांवरती राजकारण झालं होईल, या देशामध्ये पक्षीय राजकारण झालं होईल, अनेक मुद्द्यांवरती राजकारण झाले, आयडिओलॉजिकल बेसवरती राजकारण झाले. पण या देशातलं सगळ्यात गलिच्छ कुठलं राजकारण असेल तर या देशातल्या हजारो लाखो कोट्यावधी लोकांची आस्था असणाऱ्या प्रभू रामाचा स्वतःच्या शूद्र राजकारणासाठी वापर करणे, हे भाजपचं या देशातलं सगळ्यात नीच राजकारण आहे. त्यासाठी त्यांचा निषेध व्हायला पाहिजे. राम हे काही राजकारण करण्याची वस्तू आहे का? बरं रामाचं चरित्र काय सांगतं? रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर भजन निभाई, हे सांगतं ना. त्याला जगद्गुरु तुकोबाराय पुढे काय सांगतात? बोले तैसा चाले त्याची वंदावी फावले.
बरोबर ना? अरे मी तर असं म्हणतो, बोले तैसा थोडा थोडा पण चालेल, त्याची सुद्धा वंचावी पावले. पण हे बोलतात तशी चालतात का हो? रामाने वचन नव्हतं दिलं. रामाच्या वडिलांनी दशरथाने कैकेयीला वचन दिलं होतं आणि तो वचन पूर्ण करण्यासाठी राम 14 वर्ष वनवासात गेले असं म्हटलं जातात. कशासाठी? वडिलांनी दिलेल्या वचनासाठी. आता तुम्ही नरेंद्र मोदींची वचनं आठवा. 14 पासून काय वचन दिली तुम्हाला? महागाई कमी करणार, नंबर 1. नंबर 2, काळा धन आणणार. नंबर 3, 15 लाख टाकणार. नंबर 4, महिलांची सुरक्षा करणार. नंबर 5, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार. बोलले की नाही? याच्यात ह्या माणसाने काहीच पूर्ण केलं नाही, काही नाही. सब खोटं, सब झूठ. यांचं चाल चलन चरित्र सब खोटं आहे. अहो मला एक सांगा साहेब, आपण खोटं बोलणाऱ्या माणसासोबत मैत्री सुद्धा करत नाही. तुम्ही कराल का? तुम्हाला जर वरुडमध्ये एखादा माणूस आहे ज्याच्यासोबत तुमचा संबंध आहे, तो तुमच्यासोबत रोज खोटा बोलतो, तुम्ही त्याच्यासोबत संबंध ठेवाल, मैत्री ठेवाल, नातं ठेवाल? नाही एवढं. पण या देशाचा पंतप्रधान रोज उठल्यापासून झोपेपर्यंत नुसता खोटा बोलतो, सतत खोटा बोलतो. आणि धर्माची आणि जातीची अशी कडक गांजा पांजूर टाकली लोकांना. और ते मुसलमान 17 कोटी झाले. अबे आपणही 85 कोटी झालो ना भैताळो. हे कधी सुधारणार तुम्हाला? हे सगळे गदे. व्हॉट्सअपवर एक मेसेज येतो, ते मुसलमानांच्या विरोधात मेसेज असतात. अरे पण या देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, या देशाची राष्ट्रपती हिंदू आहे, या देशाचा चीफ जस्टिस ऑफ इंडिया हिंदू आहे, या देशाच्या पोलिसांमध्ये हिंदू मेजॉरिटी आहे, मिलिटरीमध्ये हिंदू मेजॉरिटी आहे. तरी पण म्हणतात की मुसलमानांमुळे देश धोक्यात आहे. बरं ठीक आहे, देश धोक्यात आहे. 10 वर्ष काय केलं तुम्ही? 10 वर्ष तर तुमच्याच हातात देश होता. मग या 10 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? काहीच नाही. आणि वरून आम्हाला सांगतात देश खतरे में है, देश खतरे में है, धर्म खतरे में है. खतऱ्यात धर्म नव्हताच कधी, नाहीच. खतऱ्यामध्ये काय आहे? यांचं राजकारण आहे. हे आम्ही समजलं पाहिजे. आमच्या लोकांचं काय होतं माहितीये का? जात आणि धर्म ह्या दोन ज्या गोष्टी मी नेहमी सांगत असतो की आमची गडबड का होत आहे. आम्हाला राष्ट्रापेक्षा देशापेक्षा जात आणि धर्म महत्वाचा वाटतो. इथे आमची गफलत होत आहे. तो म्हणतो मी ह्या जातीचा, तो म्हणतो मी त्या जातीचा, तो म्हणतो मी ह्या धर्माचा, तो म्हणतो मी त्या धर्माचा. आता माहितीये तुम्हाला निवडणुकीत काय राजकारण चालू आहे. शेवटी कुठे आणणार ते? जात आणि धर्मावर. आणि मग नरेंद्र मोदी जे सांगत आहे 14 पासून, त्यांनी 2014 पासून एका प्रमुख मुद्द्यावरती प्रचार केला. बघा लोक कसे बोलतात, कसे वागतात. 14 मध्ये त्यांनी सांगितलं की मी भ्रष्टाचार संपवायला इथे आलेलो आहे. बरोबर आहे? जो ह्या काँग्रेसच्या लोकांनी भ्रष्टाचार केला, राष्ट्रवादीच्या लोकांनी केला, तो भ्रष्टाचार संपवण्यासाठी मी 2014 मध्ये मला सरकारमध्ये यायचं असं नरेंद्र मोदी सांगत होते. बरोबर आहे? काय म्हणत होते ते? मैं काला धन लाऊंगा और वो काले धन से तुम्हारे खाते में 15-15 लाख डालूंगा. पैसे तर आले नाही भाऊ. झालं 14 ची निवडणूक, मग 19 ची आली. 19 मध्ये ह्या माणसाने काय सांगितलं? ना खाऊंगा ना खाने दूंगा. बरोबर ना? आता आली 24. आता नरेंद्र मोदींची पुन्हा मुजुरी काय सुरू आहे की इंडिया अलायन्स वाले मोदी के खिलाफ है और मोदी भ्रष्टाचारी के खिलाफ है. असं बाबू, तू भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात? ज्या 25 लोकांवरती बीजेपीने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले, खतरनाक, त्या 25 पैकी 23 लोकांना भाजपने स्वतःच्या पक्षात घेतलेला आहे. याच नरेंद्र मोदींनी सांगितलं की म्हणजे अजित पवारने 70,000 कोटीचा घोटाळा केला, त्याला तुरुंगात टाकणार. अजित पवारला तुरुंगात टाकणार नरेंद्र मोदी बोलले. तिथून 72 घंट्यात यांनी अजित पवारला स्वतः उपमुख्यमंत्री केलं महाराष्ट्राचं. एवढे हलकट लोक आहेत. अरे ते तुम्हाला सांगतात ते करतात ते. असं कोणी असते का हो? असं कोणी वागतं का? अरे ते अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होता बिल क्लिंटन. त्याने फक्त एक खोटं आपल्या देशाच्या लोकांशी बोललं तर त्याला राष्ट्रपती पदाचा राजीनामा द्यावा लागला. याची कथा बऱ्याच लोकांना माहित असेल. आणि या देशाचा पंतप्रधान साला रोज खोटा बोलतो, त्यांना लाज नाही. आणि आमच्या मत देणाऱ्या लोकांना तर आता काय बोलावं काही कळत नाही. अशी अवस्था या देशाची झालेली आहे. आणि सगळ्यात गंभीर तुम्हाला गोष्ट सांगतो, आता त्या मणिपूरमध्ये त्यांनी पुन्हा सांगितलं देश मजबूत हातोने आहे. त्या मणिपूरमध्ये आमच्या 2 बहिणींना, आदिवासी बहिणींना नग्न धिंड काढली, नग्न. या देशात तुम्हाला सांगतो, तुम्हाला बहिणी आहे, मला बहिणी आहे, तुम्हाला पोरी आहे, मला पोरी आहे, तुम्हाला बायको आहे, मला बायको आहे. या देशामध्ये 2 स्त्रियांची, दुसऱ्या जातीचे लोक ती दुसऱ्या जातीची आहे,
म्हणून तिच्या कपडे काढतात आणि त्यांची नग्न धिंड काढली जाते रस्त्यावरून। एवढंच नाही तर मला सांगावंसं वाटत नाही त्यांच्या शरीराच्या अवयवाने ही गर्दी कुठे कुठे हात लावते। आणि या देशाचा पंतप्रधान 2 महिने साहेब त्याच्यावर बोलत नाही, त्याचा निषेध करत नाही। आणि हा वर तोंड आपटून सांगतो देश मजबूत होतो मी, तुला लाज वाटते थोडीशी? आणि भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना लाज वाटते? त्याला मजबूत हात म्हणताना, त्याला शक्तिशाली म्हणताना? एक फालतू माणूस आहे, सांगतात देश मजबूत होतो मी। अरे नंतर धिंड काढली, ही अवस्था तुमच्या आमच्या आईसोबत बहिणीसोबत झाली तर साला आपण काय करू? एक तर फाशी घेऊ नाही तर बंदूक घेऊ। पंतप्रधान बोलत नसतो, मणिपूरमध्ये अजूनही बोलत नाही, जळत आहे ते राज्य। रोज महिलांवरती बलात्कार होत आहेत आणि हा पट्ट्या बोंबलत फिरून राहिला देश मजबूत होतो मी। काय काय मजबूत हाथों में? देश अनपढ़ और गवार इंसान के हाथ में है, मजबूत हाथों में नहीं है। एक हलक्या दर्जाच्या माणसाच्या हातात आहे। अरे हे नरेंद्र मोदी त्यांनी भाषणात सांगितलं, याच्यामध्ये इंटरव्ह्यू बघा, युट्यूब वरती तुम्ही बघा, तो काय सांगतो माणूस, मैं बोले कभी स्कूल ही नहीं गया, मैं जंगल में चला गया। आणि त्यांच्या पक्षाचा होम मिनिस्टर येऊन सांगतो ते एमए इंटायर पॉलिटिकल सायन्स मध्ये। चला मोदी एक सांगतोय तो त्यांचा होम मिनिस्टर एक सांगतो, याचा अर्थ अरे तुम्हाला गंडवत आहे, तुमच्याशी खोटं बोलत आहे, तुमच्यासोबत बेमानी करत आहे, असा माणूस या देशाचा पंतप्रधान आहे आणि त्यांचा प्रतिनिधी रामदास तडस आहे। निष्क्रिय माणूस, 10 वर्षात काहीच केलं नाही, काही नाही, काही कवडीचं काम नाही। माझे त्यांचे चांगले संबंध आहे। एक पंचायत समिती लेवलचा माणूस आहे रामदास तडस म्हणजे। त्यांनी 10 वर्ष काय केलं, नुसतं कागद वाटले, तू बी घेऊन जा, तू बी घेऊन जा, तू बी घेऊन जा, तू बी घेऊन जा, फक्त कागद वाटले। आणि त्या कागदावरती सगळं तहसीलदार सुद्धा काम करत नाही, कोणीच ऐकत नाही, कोणी मोजत नाही। तुम्ही ते कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली का? त्या महाजन नावाचा एक सरपंच तडस साहेबांना फोन करतो आणि सांगतो, साहेब आपला तेली समाज 90% शेतीवर आहे आणि शेती बुडाली, सोयाबीन 4000, कापूस 6000, तुम्ही तिथे खासदार आहात, आमच्या जिल्ह्याचे खासदार आहात, तुम्ही आमचा प्रश्न दिल्लीत लावून धरला पाहिजे। तडस साहेबांचं उत्तर त्याच्यावर काय आहे, माया कोणीच ऐकत नाही। हे खासदाराचं वाक्य आहे। अरे मग काय तुम्ही काय आलू शिलाला जाता का दिल्लीत? कधी फोन केला विपिन पिसेला, साहेब कुठं आहे? पार्लमेंटरी बोर्डच्या मीटिंग मध्ये आहे। काय करतात तिकडे, झाडू मारतात? साहेब कुठं आहे? पार्लमेंट मध्ये आहे। काय करतात? साहेब कुठे आहे? बजेटच्या मीटिंग। अरे करतात काय तुझे साहेब जाऊन तिकडे? हायमॅकचे उद्घाटन, नाल्याचे, गटरचे, मूत्री घराचे उद्घाटन एवढं केलं माणसाने 10 वर्ष, तरी काही लोक म्हणतात खासदार पाहिजे। कसा पाहिजे? एक चांगला माणूस, चांगल्या दर्जाचा माणूस, एज्युकेटेड माणूस, हुशार माणूस, भांडणारा माणूस, अनुभवी माणूस आज आपल्याला अमर काळेच्या रूपाने इथे उमेदवार भेटलेला आहे, लक्षात ठेवा। चांगला माणूस आहे। तुम्हाला जर जिल्हा मागे द्यायचा नसेल तर 100% या माणसाच्या पाठीमागे उभं राहा आणि कुठल्याही प्रकारचं मतविभाजन कृपा करून घेऊ नका, भावनिक होऊ नका। भावनिक केलं चाललं लोकांना जातीच्या नावाने। बीजेपी वाले स्वतः बाकीच्यांना इतरांना शेवटच्या क्षणी फक्त जातीचं कार्ड वापरायला लावणार आहे। त्यांना माहिती आहे की जातीचं कार्डच रामदास तडस ते वाचू शकतात, पण लोक आता हुशार झालेले आहेत। आणि ही काय लढाई मी सांगतो विधानसभेची नाही, तिकडे काय झक मारायची आपण, ही लोकसभेची निवडणूक आहे, हे राष्ट्र वाचवण्याची निवडणूक आहे। त्या निर्मला सीतारामन नावाच्या अर्थमंत्री आहेत भारताच्या, नरेंद्र मोदी सरकारच्या, त्यांच्या पतीचं नाव आहे वर्कला प्रभाकरन। त्यांनी परवाच्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की म्हणजे जर नरेंद्र मोदींना या वेळेला मेजॉरिटी मिळाली तर 2029च्या देशामध्ये निवडणुका होणार नाही, ही गंभीर गोष्ट आहे। अरे जर निवडणुकाच होणार नाही तर तुमचं आमचं अस्तित्व काय, हे मी म्हणत नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणत नाही, या देशाच्या अर्थमंत्र्यांचे पती म्हणतात, बिस्टर म्हणतात, म्हणून आपण या गोष्टीचा विचार केला। हे विखारी लोक आहेत, हे विकृत लोक आहेत का? कारण यांचं देशाच्या स्वातंत्र्यासाठी कवडीचाही यांचं योगदान राहिलेलं नाही। खोटं बोलायचं, रेटून बोलायचं आणि तुम्हाला फक्त आमच्या पोरांना धर्मांध केला चालला, आमचे पोरं धर्मांध केले यांनी, जातीवादी बनवले आमची पोरं। आज बीजेपीला फक्त 4 प्रकारचे लोक मतदान करणार, मी तुम्हाला सांगतो। माझा जो अभ्यास आहे भाजपविषयी आणि त्यांच्या मतदारांविषयी तो असा आहे, एक ज्याचा पोटपाणी बीजेपीच्या भरोशावर आहे, हे ज्यांना ठेके बेके भेटतात, कामाबिमा भेटतात। 2 ज्यांचं राजकारण बीजेपीच्या भरोशावर आहे, ज्यांचं राजकारण बीजेपीच्या भरोशावर आहे। 3 जे पोट्टीचे जातीवादी धर्मांध लोक आहेत आणि 4 मूर्ख। हे 4च प्रकारचे लोक आहेत जे भाजपच्याच मतदार आहेत। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि मी तुम्हाला सांगतो, मी एवढे इथे कमी लोक आहेत, मी इथे काय माझा काही जलवा दाखवायचा म्हणून नाही आलो। ते म्हणतात ना, बुडती हे जन तुकोबा राय म्हणतात, बुडती हे जन देखविना डोळा म्हणून कळवळा येत असे। अहो
त्या दिल्लीच्या सीमेवरती 4 कृषी विधेयक आमच्या शेतकऱ्यांची कबर खोदणारी विधेयक होती. तो अडाणी नावाचा भिकारचोट माणूस, छटाकभर माणूस आज या देशातला 2 नंबरचा श्रीमंत झाला. कसा झाला? कसा झाला? आम्ही कधी विचार करणार याचा? त्या दिवशी मी जयंत पाटील साहेबांना भेटायला गेलो मुंबईला. आमचे एक मित्र आहे लक्ष्मण बोडले, उपनेते शिवसेनेचे जालन्याचे. आम्ही त्या हाजी अलीच्या रेस्ट हाऊसला आम्ही भेटलो. त्याने मला सांगितलं की म्हणे, एका चांगल्या पत्रकाराने मला असं सांगितलं गुजरातच्या, की 14च्या निवडणुकीमध्ये राजनाथ सिंग आणि त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डकडे 2 लोक गेले. एक हा मुकेश अंबानी, दुसरा तुमचा गौतम अदानी. आणि त्याने सांगितलं की 14च्या निवडणुकीमध्ये बीजेपीला मी 40,000 कोटी रुपये फंडिंग देणार. तेवढीच आहे, उमेदवार पंतप्रधान पदाचा मोदी पाहिजे. 2 गुजरात्यांनी 3ऱ्या गुजरात्याला रिकमेंड केलं, त्याला पंतप्रधान केलं. आणि पंतप्रधान झालेल्या गुजरात्याने बाकीच्या 2 गुजरात्यांना फक्त 10 वर्ष फायदा पोहोचवला. यांचं लक्षात येत नाही. 4 कृषी विधेयक कशासाठी? अडाणीला फायदा पोहोचवण्यासाठी. आमची कबर खोदणारी होती साहेब. हरियाणा, पंजाब, दिल्ली ह्या परिसरातले जे शेतकरी होते त्यांनी त्याच्या विरोधात रणशिंग फुंकलं, आंदोलन केलं. त्या लोकांनी काय केलं? भाजपवाल्यांनी वाचल्या पोस्ट. हे हरामखोर म्हणत होते की ते शेतकरी खलिस्तानी आहे, आतंकवादी आहे, नक्षलवादी आहे. अरे या देशाचा शेतकरी कसा खलिस्तानी होऊ शकतो साहेब? या देशाचा शेतकरी आतंकवादी कसा होऊ शकतो यार? आम्ही आतंकवादी लोक आहोत का? नक्षलवादी होत आम्ही? म्हटल्या गेलं. दुर्दैव हे आहे का शेतकऱ्यांच्या पोरांनीच त्या पोस्ट फॉरवर्ड केल्या, ज्यांच्या अंगामध्ये जाती आणि धर्माची नशा बीजेपीने पेरली. आणि साहेब माहिती आहे, ते शेतकरी काय फक्त पंजाब हरियाणाच्या लोकांसाठी नव्हते बसले तिथे. या संपूर्ण देशातला प्रत्येक शेतकरी त्याची कबर खोदल्या जाऊ नये म्हणून ते शेतकरी तिथे आंदोलन बसले. आणि त्या आंदोलनामध्ये 700 शेतकऱ्यांचा जीव भाजप सरकारने घेतला. 700 शेतकरी मारले गेले. 700. आणि 700 शेतकऱ्यांचं बलिदान झाल्यानंतर नरेंद्र मोदी म्हणतात ते मला विचारून आंदोलन बसले होते का? अरे काँग्रेसच्याही काळामध्ये या देशामध्ये आंदोलन झाले, अण्णांची मुवमेंट झाली. आयएससी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मुवमेंट मध्ये मी फिरत होतो इंजिनिअरिंग कॉलेज बुडून. आम्ही पण फिरलो, पण काँग्रेसने असं नाही केलं यार की नाही आंदोलन करता म्हणून हे नक्षलवादी आहे, हे आतंकवादी आहे. त्या आंदोलनाला प्रतिसाद दिला, चर्चा केली. हे म्हणतात साले डायरेक्ट तुम्हाला आतंकवादी घोषित करतात. आणि आज तुम्हाला सांगतो, आज या मुरुड मधला मला माहिती आहे काही लोक करणार. एक जरी मत बीजेपीला गेलं, एक जरी, मी काय म्हणतो, शांतपणे एका घरी जाऊन विचार करा की जे केंद्र सरकार आंदोलन करता म्हणून 700 शेतकऱ्यांचा जीव घेते, त्यांचं बलिदान घेते, तुमच्या गावातलं एक जरी मत बीजेपीला गेलं ना भावांनो, ते त्या 700 शेतकऱ्यांच्या बलिदानाचा तो अपमान आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यांच्या बलिदानाचा तो अपमान आहे. ते मेले कोणासाठी? मला हे बघा, मी पुन्हा सांगतो, मला काही काँग्रेस, राष्ट्रवादी, अंमरकाळी मला फरक नाही पडत. माझ्यासाठी माझा देश महत्वाचा आहे, माझ्या देशाची लोकशाही महत्वाची आहे, माझं राष्ट्र महत्वाचं आहे म्हणून मी बोलतोय, बाकी दुसरं काही नाही. आणि म्हणून हे असल्या जमातीची ही घाणेरडी लोक आहे, हे विचित्र लोक आहे, खोटं बोलणारी लोक आहे आणि तुम्हाला फसवणारी लोक आहे. आणि तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या विरोधात हे लोक कटकारस्थान करणार. तुम्ही बघा, नरेंद्र मोदीला शेतकरी म्हटलं का ते डोळेच वटारतात. कोणालाही विचारा, तुम्ही जे काही नेत्या भाजपच्या लोकांना विचारा, खासदारांना विचारा. रामदास तळसे स्वतः मान्य केलं की नरेंद्र मोदी ऐकूनच घेत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न. नाना पटोले खासदार होते, सिटिंग होते, का राजीनामा दिला? नाना भाऊंना मागे आम्ही नागपूरला भेटलो, ते सांगत होते शेतकरी म्हटलं का मोदी डोळेच वटारतो, त्याला मोठं म्हणे एलर्जी आहे शेतकरी. म्हटलं कशी राहणार नाही, तो गुजराती व्यापारी आहे, त्याला शेतकऱ्यांशी प्रेम कसं राहील यार? हे साधी गोष्ट आहे. ह्या जर गोष्टी आम्हाला समजणार नसेल तर आम्ही आमच्यासारखे मूर्ख आम्ही आहोत. आणि म्हणून ही लोक आपली नाही. हे भाजपचे कार्यकर्ते वगैरे होते आपले लोक, हे जे नेते आहेत भाजपचे, हे आपले नाही. हे ओबीसी, एससी, एसटीच्या विरोधात आहेत. तुम्हाला बघा, द्रौपदी मुर्मूंना यांनी राष्ट्रपती केलं ना, आदिवासींना मेसेज दिला की बघा तुमच्या जातीच्या बाईला आम्ही राष्ट्रपती केलं. अवस्था काय केली त्यांची? त्या पदाची तर गरिमा ठेवायची. राम मंदिराचं उद्घाटन बाबू एकटाच, नवीन पार्लमेंटचं उद्घाटन बाबू एकटाच. कुठे एकटाच फिरते हा? कोणीच नको याला. अरे म्हणजे ती महिला आदिवासी आहे म्हणून तिचा काय तू अपमान करणार काय? मग बसवलं कसाल त्या पदावर? त्याच्या आधी त्या यांना बसवलं, काय नाव त्यांचं, जुने राष्ट्रपती रामनाथ कोविंद, त्यांना सांगितलं महिन्यात दलित को राष्ट्रपती बनवा, त्यांची काय अवस्था केली? म्हणजे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी, चित्र उभं करण्यासाठी, तुम्हाला खुश करण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग लोक करतात.
आणि एक सांगतो यांची खासियत काय आहे, हे साले एवढे बंडल आहे, रामाचं नाव घेतील, रामाचा विचार घेणार, गांधीचं नाव घेतील, गांधीचा विचार घेणार, भगतसिंगचं नाव घेतील, भगतसिंगचा विचार नाही घेतील, आणि भारत माता की जय म्हणतील, पण काम देशद्रोहाचे करतील. अजून एक सांगतो, याचं राजकारण सांगतो, 2 मिनिट आहे ना. याने आपल्याला सांगितलं गाय हमारी माता आहे, आपलेच लोकांच्या 2-4-7 मिनिट आहे. काय सांगितलं आपल्याला शेतकऱ्याच्या पुराणा बीजेपीने, गाय हमारी माता आहे सांगितलं ना. यांना विचारा भामट्यो, तुमच्या ह्या RSS वाल्यांच्या घरात कधी होती बे गाय म्हणा? यांच्या घरात गाय कधी होती? गाय आमच्या घरात होती ना, हजारो वर्षापासून होती. आमची माय आजी पणजी त्या गायची पूजा करायची. माझ्या आजी, मी तर लहानपणापासून बघितलं, माझी आजी गायला रोज नैवेद्य घालायची. आज पण माझी आई रोज नैवेद्य घालते. आज आम्ही शेतकरी खटकाला गाय विकत नाही. यांनी आम्हाला सांगितलं गाय तुम्हारी माता आहे. कुणी? यांनी. कोणाला सांगाव? आम्हाला सांगितलं, आम्ही ऐकलं, आमच्या पोट्ट्याने बैठाळाने फॉरवर्ड सुद्धा केल्या. ठीक आहे, आता बीजेपीने नीट ऐका काय म्हणतो, हे इलेक्शन कमिशनवर रेकॉर्ड करत आहे, हे मी खोटं बोलणार नाही, हे उद्या माझ्यावरती गुन्हा दाखल करतील. बीजेपीने गाईचा मांस बीफ निर्यात करणाऱ्या कंपनीकडून पैसे घेतले. आता बोला, हे साले किती हरवले असतील? आम्हाला सांगतात गाय तुम्हारी माता आहे, गाय आमच्याच घरात, आणि साला गाईचा मांस निर्यात करणाऱ्या कंपनीकडून पैसे घेतात. याला एक घाणेरडी शिवी ग्रामीण भागामध्ये, पण मी ते देणार नाही, मी देणार नाही ती शिवी. हे इतके साले बंडल लोक आहेत, इतके बोगस लोक आहेत. कारण काय आहे? मुफ्त में मिली आजादी है. यांनी स्वातंत्र्यासाठी काही केलं नाही, लोकशाहीसाठी काही केलं नाही, पण जीव आमचा दुखायला पाहिजे ना, पिढ्या आमच्या बर्बाद होणार आहे. अरे आमचा आवाज कोण उचलत असतो लोकशाहीमध्ये? 2 लोक, एक अपोजिशन विरोधी पक्ष आणि दुसरा मीडिया. अपोजिशन विरोधी पक्षाच्या मागे यांनी ईडी सीबीआय लावून तुमचा विरोधी पक्ष खतम केला. अरे विरोधी पक्ष त्याच्या स्वार्थासाठी का होईना, पुन्हा सरकारमध्ये येण्यासाठी का होईना, तरी तुमचा आवाज उचलत असतो तो, की शेतकऱ्याला हमीभाव भेटला पाहिजे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना न्याय भेटलाय, याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि दुसरा असतो मीडिया. आज तुमचा मीडिया यांनी विकत घेतलेला आहे. बोलत नाही मीडिया तुमच्या बाजूला. दिवसभर हिंदू मुसलमान राम मंदिर, आता ते पुन्हा नवीन कुठलं तरी मशीद काढली ज्ञानवापी, म्हणजे तुम्हाला फक्त मंदिर मस्जिद मध्ये यांना गुरफटून ठेवायचं आहे आणि या देशावरती राज्य करायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून ही घाणेरडी लोक आहे, भाजप ही जी जमात, ही जी अवलाद आहे, हे साले नीच लोक आहे. मी कार्यकर्ते म्हणत नाही की आपले हे जे नेते आहे, यांची जी संस्कृती आहे, यांचा जो विचार आहे, जो मनुचा विचार आहे, जो मनुचा विचार आहे, ही यांची संस्कृती आहे. आणि ह्या संस्कृतीचे लोक हे तुमचे आमचे होऊ शकत नाही. आपण इथे मेजॉरिटी ओबीसी SC ST लोक आपली लोक आहेत, तुमचे लोक हे नाही होऊ शकत. ओबीसीचं राजकीय आरक्षण कोणी घालवलं? यांनी. धनगर आरक्षण दिलं का? नाही. मराठा आरक्षण दिलं का? नाही. हे देणार सुद्धा नाही. त्याचं कारण सोप आहे, आमचे लोक बावळट आहे, त्यांना समजत नाही. RSSची आणि बीजेपीची मूळ भूमिका ही आहे की आरक्षण हटाव. तुम्हाला आरक्षण कसं देईल? कारण तुम्ही ओबीसी, तुम्ही कुणबी, तेली, माळी, धनगर, काय बौद्ध, मातंग, जे असेल ते लोहार, कुंभार, सुतार, जे काय असेल, तुम्ही जेवढे आज काही जे आहात ना, ते आरक्षणामुळे आहात. जे काही तुम्हाला आरक्षण मिळतं ना शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये, त्या आरक्षणामुळे तुमचं अस्तित्व आहे. पण यांना हे अस्तित्व, तुमचं प्रगती डोळ्यात खुपून राहिली, ते नको आहे. आणि त्यासाठी यांना या देशात सत्तारे खुले सांगतात, ते आम्हाला राज्यघटना बदलवायची खुले. पण म्हणून माझी विनंती आहे, वोटिंगचा बटवारा नका होऊ. लोक भावनिक करणार तुम्हाला जातीच्या नावाने, आपापल्या जातीच्या नावाने येणार. नाही नाही, आपल्या जातीची ताकदच दाखवायची. म्हणजे अबे का विधानसभा होय का ते ताकद दाखवायसाठी? का जिल्हा परिषद? नाही नाही, आपल्या जातीचे कशासाठी? ही राष्ट्राची निवडणूक आहे, हे देशाची लोकशाही संविधान वाचवणारी निवडणूक आहे, देशाचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. एवढं फक्त डोक्यात ठेवा. आता भगतसिंग असं म्हणतो की समझ जाओ हिंदुस्तान वालो. भगतसिंग काय म्हणतो? समझ जाओ हिंदुस्तान वालो, कयामत आने वाली है, न समलोगे तो मिट जाओगे, तुम्हारी दास्तां तक ना रहेगी दास्तानों में, तुम्हारी दास्तां तक ना रहेगी दास्तानों में. अरे भगतसिंग तर आज जिवंत असताना यांना गोळ्यात घातल्या असत्या, दुसरं काहीच केलं नसतं. क्योंकि मैं तो भगतसिंग का बंदा हूं, मुझे सिर्फ भगतसिंग समझता है. त्याने गोळ्या घातल्या असत्या ना, तो चूप नसता बसला, त्याने नसतं सहन केलं. हे जे चाललंय ना नंगा नाच, त्याने नसता सहन केला. साहब मैं तो वो कहता है, साहब मैं चांद सितारों की बस्ती में रहता हूं, मैं चांद सितारों की बस्ती में रहता हूं, मगर जमी की मसाइल का ख्याल है.
कैसे उतरेगा निवाला हलक के नीचे, खेतों में जलती हुई लाशों का सवाल है, खेतों में जलती हुई लाशों का सवाल है, एवढं डोक्यात ठेवायचं. आणि आपण शेतकरी आहोत. आपल्याला पहा, आपलं जर समजा बियाणं बोगस निघालं, आपण शेती करणं सोडतो का? काय बदलवतो? बियाणं बदलवतो. काय बदलवतो? हे बियाणं बदलायची वेळ आता आलेली आहे. आणि हे बियाणं भाजपचं आहे, जे उगवलंच नाही. जे बस्तर होतं, जे नापीक होतं, ते बियाणं बदलायची आज वेळाची. बियाणं पहिलं बदलवा, नाहीतर तुमची शेतकऱ्याची कबर तो खोदल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, एवढंच या ठिकाणी बोलतो. वेळ झालेला आहे. ठीक आहे ना? हा, एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो. मला उशीर झाला त्यासाठी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. आयोजकांचे या ठिकाणी मला बोलवलं, माझा सन्मान केला, तुम्ही ऐकून घेतलं, त्यासाठी तुमचं देखील आभार व्यक्त करतो. आणि एक शेर जाताना तुमच्यासाठी सांगतो. दरिया तुझे झुकना होगा, उसको बड़ा नाज है. बीजेपी वालों को बड़ा नाज है त्यांच्या हुकुमतवरती, त्यांच्या शक्तीवरती. आणि म्हणून बीजेपी वाल्यांसाठी एक शेर आहे. रे दरिया तुझे झुकना होगा, बूंदों ने बगावत कर दी है. रे दरिया तुझे झुकना होगा, बूंदों ने बगावत कर दी है. रे तलवार तुझे झुकना होगा, गर्दन ने बगावत कर दी है, गर्दन ने बगावत कर दी है. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद तुषार भाऊ. एक मिनिट वेळ आहे. मी मंचावर बसलेल्या सर्व मित्रांना विनंती करतो की त्यांनी तुषार भाऊच्या गळ्यात हार घालावे. तुषार भाऊ, तुमच्या गळ्यात हार ठेवा. आणि तुम्हाला जर तुमची इच्छा असेल तर गावामध्ये